आपण दिसलं की माणसं सगळे खूप भाग्यशाली आहोत की आपले सदस्य अनेक कला कौशल्यांमध्ये गुंतून आहेत आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपल्याला याची येत असते. गणपती, नवरात्र, दिवाळी आणि अर्थातच एकतेचा कार्यक्रम याच्यामध्ये आपल्या मस्तकीमधल्या सगळ्या कलाकारांना त्यांचे कलाकारांचा भाव मिळत असतो आणि त्या शृंखलेमध्ये ही काव्यरचनेची अजून एक कडी जोडली जाते त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. काव्यरचनेचे हे परिपस्पुष्प आहे, पहिल्यापर्यंत आहे, त्यामुळे काही पावलं काढताना काही नाही आवडलं तर चुकून माफ करा आणि जर का काही चांगलं झालं असेल काही आवडलं तर ते महाकवी कालिदासांची कृपा आणि पर्जन्याची कृपा असं आपण समजूया. आणि खरं तर काही दिवसांपासून जो थांबला होता थोडा कमी झाला होता पाऊस तो आज चालू झाला आहे. तो ते पावसाला पण कळलं डिस्कवरीवर वेगळा कार्यक्रम होतो. तर श्रावण सरीच्या साक्षी आपण हा कार्यक्रम पुढे चालू करूया आणि मी कार्यक्रमाची सूत्र नयनाकडे देते. सर्व रसिक श्रोत्यांना श्रावण सरीच्या शुभेच्छा. पाऊस आणि श्रावण हे दोन्ही शब्द इतके आवाजदायक आहेत ना की मनात कुठेतरी आशा पडलेली करतात. निसर्गाने माणसाला दिलेलं वरदान म्हणजे पाऊस. पावसाची वाट कोण बघत नाही. शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य आवापर्यंत सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु आजकाल काय झालं म्हणजे का आयुष्य जलद. सकाळी उठल्यानंतर जलद कशी पकडता येईल आणि जलद पोहोचून जलद घरी कसे येईल आणि जलद झालेलं आयुष्य कसं जलद पुढे साधता येईल याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. परंतु जलद या शब्दाचा अजून एक अर्थ आहे. कवी बाबू रोजचे शब्द आहेत. गडद खेळे जलद करून आले शीतल करून चपल चरण अरुल गण निघाले. जलद जलद म्हणजे जल देणारा दर. साधारण ज्येष्ठ महिन्यांपासून पावसाला सुरुवात होते. वेगावलेल्या जमिनीवर जेव्हा जलद त्याची बरसात करतो तेव्हा जो सुगंध पसरतो तो बेशकिमती अत्तरापेक्षाही सुखावणारा असतो. पाऊस आपल्या प्रत्येकाच्या आठवणी साठवलेला असतो आणि मन नकळत वाचपाण्यात जातं. कारण पावसाची पहिली ओळख ना आपण बालपणातच घेतलेली असते. जेव्हा आपल्याला कळायला जगाचा छान यायला तेव्हा प्रत्येकाच्या आठवणीत हा पाऊस साठवलेला असतो. ते आयुष्यभर लक्षात राहतं. मग पावसाळा म्हणता की आठवण अशा खूप आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. त्या कवी सचिन अंबिके यांच्या शब्दात परंतु सादर करणार आहेत अमोल परब. आजची सर्वात पहिली कविता. नमस्कार. पावसाळा की पावसाळा प्रत्येकाच्या कल्पना म्हणा किंवा अनुभव म्हणा मुंबईत आले की आपण म्हणतो आणि पावसाळा बरोबर. पावसाळा म्हटलं की आठवण. पावसाळा म्हटलं की आठवण शाळेतल्या दिवसाची. पावसाळा म्हटलं की साठवण भिजलेल्या त्या क्षणांची. पावसाळा म्हटलं की साठवण भिजलेल्या त्या क्षणांची. पावसाळा म्हटलं की गारवा. पावसाळा म्हटलं की गारवा उन्हाळ्यानंतरच्या थंडीचा. पावसाळा म्हटलं की गुलावा. पावसाळा म्हटलं की गुलावा तिच्या माझ्या मैत्रिणीचा. पावसाळा म्हटलं की रिमझिम. पावसाळा म्हटलं की रिमझिम थेंब थेंब सरीची. पावसाळा म्हटलं की मैफिल कोकिळेच्या सुरांची. पावसाळा म्हटलं की आशा. पावसाळा म्हटलं की आशा नव्याने फुलायची. पावसाळा म्हटलं की भाषा. पावसाळा म्हटलं की भाषा किलबिलणाऱ्या पक्ष्यांची. पावसाळा म्हटलं की गोड.
पावसाळा म्हटलं की ओढ जमिनीला आभाळाची. पावसाळा म्हटलं की ओढ जमिनीला आभाळाची. पावसाळा म्हटलं की चव टपरीवरल्या चहाची. थोडस रोमॅन्टिक आता. पावसाळा म्हटलं की मोह. पावसाळा म्हटलं की मोह स्वप्नातल्या राणीचा. पावसाळा म्हटलं की मोह स्वप्नातल्या राणीचा. पावसाळा म्हटलं की चिखल मनातल्या राणीचा. पावसाळा म्हटलं की परीक्षा. पावसाळा म्हटलं की परीक्षा शेतकऱ्यांच्या नशिबाची. पावसाळा म्हटलं की परीक्षा शेतकऱ्यांच्या नशिबाची. पावसाळा म्हटलं की झोपडी गळती विचारायची. सगळीकडे प्लास्टिक दिसत आपल्याला. आता गरीबाचीच नाही, अंबानी पण प्लास्टिक लावतातच. पावसाळा म्हटलं की आंघोळ. पावसाळा म्हटलं की आंघोळ मनातल्या विचारांची. पावसाळा म्हटलं की आंघोळ मनातल्या विचारांची. पावसाळा म्हटलं की ओळख. पावसाळा म्हटलं की ओळख स्वतःला स्वतःची. आपल्याच कौशिक कलाकारांमध्ये कवींनी रचलेल्या कविताच्या विधान जमत, पण त्याचबरोबर नामवंत कवीची प्रसिद्ध कवीची कविता देखील आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. पण हा जो पाऊस आहे ना, हा पाऊस प्रत्येकाला वेगवेगळा असतो. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा यायचा त्यांच्या कवितेतून आपण ऐकूया. कवी मंगेश पाडगावकरांचा जन्म कोकणातला म्हणजे वेंगुर्ल्याचा, आणि त्या ठिकाणी पावसाचं एक वेगळं रूप त्यांनी अनुभवले. ते त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा मायाकरी केला. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा मायाकरी केला. सगळ्यांनी नाडकरी पुन्हा खुशीत घ्यायचा. बाळपण माझं सगळं भिजवलं त्यानं. बाळपण माझं सगळं भिजवलं त्यानं. आईसारखं मनात दुधून भिजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. मला जाग म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा मायाकरी घ्यायचा. सगळ्यांनी नाडकरी घ्यायचा. मला खुशीत घ्यायचा. वाळू रुसली काळी गोळी. वाळू रुसली काळी गोळी. डोळे बदलून नहात तुमच्याकडे मोठी माळ चिंब भिजून जात. झळ्यानी धोलो हसत जांभळा म्हणायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस मायाकरी घ्यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस मायाकरी घ्यायचा. सरीने लाड मग खुशीत घ्यायचा. सुंदर शब्द, साधे सोपे सरळ शब्द, आणि त्यांचं ऐकत असताना देखील आपल्याला चक्क आपण त्या वेंगुर्ल्याच्या भूमीत जातो नकळतपणे. अशाच कविता आपल्या या काव्य संध्येमध्ये रंग आणणार आहेत. आणि या पावसाच्या आठवणी प्रत्येकाच्याच मनात आहेत. मला वाटतं श्रुती तुझ्या देखील मला तशी एक कविता आठवली. माझा रचना करण्याचा बऱ्याच वर्षानंतरचा पहिला प्रयत्न आहे. तो सादर आहे. पहिला पाऊस. पहिला पाऊस म्हणजे मातीचा सुगंध. सगळ्यांना घेऊन जातो एक नवा आनंद. पडत एकदा लहान पावसात भिजू वाटतं. लहानपणीच्या आठवणींनी मन दाटवलं होतं. तेव्हा मिळत नव्हत्या धोधो पावसामुळे शाळेला सुट्ट्या. तेव्हा मिळत नव्हत्या धोधो पावसामुळे शाळेला सुट्ट्या. रात्री वाकावर बसून खिडकी बाहेरचा पाऊस बघण्याचा आनंद असायचा होता. एक पावसाची सळ आणि भरून येतात जुन्या आठवणी. एक पावसाची सळ आणि भरून येतात जुन्या आठवणी. पावसाच्या थेंबात दडलेली गाणी जणू निसर्गाची चाललेली कहाणी. पुन्हा एकदा लहान होऊन पावसात भिजू वाटतं. पुन्हा एकदा लहान होऊन पावसात भिजू वाटतं. नकळत हरवलेलं बालपण पुन्हा शोधू वाटतं. कागदाच्या गोळीत बसून पुन्हा स्वप्नांमध्ये रमूया. पावसाच्या थेंबांसारखं आठवणींना स्पर्श करूया. मनातल्या थांबलेल्या बसण्याला पुन्हा मोकळे करूया. आणि मग कधीतरी लहानपणी अशी ही पावसाचा शिरकाव असलेली आठवण असते. चिंब भिजलेलो असतो आपण आणि असं वाटतं की परत एकदा पावसात जाऊन ते अनुभवूया. आणि मला असं वाटतं
लागलेली असते. ज्येष्ठापासून तो पाऊस सुरू झालेला असतो, पण तो कधी येतो कधी नाही येत. कधी कधी दाटूनच येतो, काळोख करतो आणि येतच नाही. अशा वेळेस खिडकीत बसलेल्या आमच्या गौरीला असं वाटतं की अरे बाबा, इतकं काळोख केलेस, दाटून आलेस, तर जरा पड. गौरीची कविता आहे, दाटून आलाच आहेस मेघा, तेवढा तरी पड. सर्वांना श्रावण सरींच्या खूप खूप शुभेच्छा. कवितेचं नाव आहे विनवणी. दाटून आला आहेस मेघा, तेवढा तरी पड. दाटून आला आहेस मेघा, तेवढा तरी पड. बळीराजाची आमच्या भागवला थोडीशी नळ. बळीराजाची आमच्या भागवला थोडीशी नळ. बाजूने टपोरे घेऊन छपरांवरती तडतड. बाजूने टपोरे घेऊन छपरांवरती तडतड. छोट्या घरांची मात्र करू नकोस पडझड. छोट्या घरांची मात्र करू नकोस पडझड. जाऊ दे भरून तळी, जाऊ दे भरून तळी, कापू दे नद्या दुधडी भरून. तुम्ही बघ ना जरा हिरवी पालवी डोळे भरून. तुम्ही बघ ना जरा हिरवी पालवी डोळे भरून. वाट बघून आमच्या डोळ्यात आणू नको पाणी. वाट बघून आमच्या डोळ्यात आणू नको पाणी. तुला पाहून खुश होऊन म्हणू दे छकुल्यांना गाणी. तुला पाहून खुश होऊन म्हणू दे छकुल्यांना गाणी. तो आणि ती सुद्धा वाट पाहतायत तुझी. तो आणि ती सुद्धा वाट पाहतायत तुझी. चिंब भिजून त्यांना घालू दे एकमेकांभोवती रुंजी. चिंब भिजून त्यांना घालू दे एकमेकांभोवती रुंजी. येळे येळे पावसा म्हणत मीही गेले घडवून. येळे येळे पावसा म्हणत मीही गेले घडवून. तुषार मी वसुंधरा मी येणारे माझी भाग ऐकून. तुषार मी वसुंधरा मी येणारे माझी भाग ऐकून. ते दृश्य निर्माण करते आणि मग कुठेतरी आपल्या मनाची तयारी निर्माण. असा हा पाऊस दगडी पिटवत येणारा आमच्या मस्करदारांना काय वाटतं माहितीये का? सम्राट. जसा एखादा राजा सम्राट दगडी पिटवत येतो, तसाच पाऊस येतो. असा येतो जसा एखादा राजा. छान प्रोग्राम चाललेला आहे. मी कविता वाचून असं प्रथमच करतो. फार पूर्वी एकदा केलं होतं. कविता अद्भुत लिहितो. माझं पुस्तक आहे जे रचेत करणार असते त्यांना मी देईन. तर कवितेचं नाव आहे सम्राट प्रचंड. सुटलो पैसा केला वारा, सुटलो पैसा केला वारा आणि भरून जाता हार. धूळ रात आते आहे अंग गुट वाढी लागते. अरे घनासारखे धावू लागतात आकाशात. गच्च होतो आसमांत काळ्या फक्त पुढेसारखा. गच्च होतो आसमांत काळ्या फक्त पुढेसारखा. घुरट घोळ पळत सुटतात घराकडे. घुरट घोळ पळत सुटतात घराकडे. चिन्ही पिल्ली धावते अंगणात. पाखरं काय होतात झाडात होते घरट्या. सुरू होतो पिसांचा खळखळा. बिघड होतो त्याच्या आगमनाचा. आणि रस्ता गल्ली गावं शहर टाचे खाली घेत पिसाऱ्यासारखा तो प्रवेश करतो. सम्राट प्रचंड. सम्राट प्रचंड. थेट दिसू लागतात आरपार. हवा होते मंत्रमुक्त मृत गंधाने. झाडं करतात पोलिसात वाकून. शेतातल्या भेगा पिऊन आणतात पाणी घाशीपणे. धावून निघतात वने राई डोंगर. पागोळ्यात असतात अंगणात आणि एक दंगल सुरू होते. नदी नाले खळखळून होतात जागे. नदी नाले खळखळून होतात जागे. गाऊ लागतात जीवन गाणे. लिंगाची लाट किडे रेगुला. कुटुंबचे बेडुकडी धावतात. आता चौफेर वर्षाव भक्त रंगांचा. सावळ्या ढगांचा, हिरव्या धरित्रीचा, रंगीत रानाचा, निळ्या लाल पाण्याचा, इंद्रधनुष्याचा. स्वप्न कधी संपत नाही. आशा कधीच मरत नाही. ही पुन्हा गडबत नाही. एक थेंब येतो कुठे ही अंकुर भुगतात वर होण्यासाठी. अंकुर भुगतात वर होण्यासाठी.
दुर्गोस बरा सावळी होती सांभाळ तुझी लागते ताबूत सावळी होती सांभाळ तुझी लागते ताबूत लता काय आहात तुझे ढगाची झूट तू येतो वाहून येतो वेदना भोग ढिगाले तू येतो वाहून येतो वेदना भोग ढिगालेले फेसाळणाऱ्या सुखात उजमळतात नदी नाले ती थोडी भेटतो स्पर्श तुझा भेटते स्वैर फेर धरतोस तू हिरवी स्वप्न गोंजा जड तांडव दुरावती नाचून जातो जड तांडव दुरावती नाचून जातो नदी राम खऱ्यात थोड्यात गुणगुणत केव्हा तरी रिंगतो भटकन तुझी भटकन तुझी आवड केव्हा तरी रिंगतो भटकन तुझी आवड गाडी डोंगर कधी नाचते इंद्रधनू बदल सावड एवढ्या वेळ्या कोंबाची आसमंत जातो चहार एवढ्या वेळ्या कोंबाची आसमंत जातो चहार शेतातल्या डबक्यात चंद्र सुद्धा घेतो टुटून अनंत स्वप्नांचा धनी हे माझं आवडतं कडवं आहे अनंत स्वप्नांचा धनी वैराग्याला शरण जातो अनंत स्वप्नांचा धनी वैराग्याला शरण जातो संन्यस्ताच्या समाधीत सागरात विलीन होतो नेलत गणी लुडून सार देणं तुझं फिटत नाही डोळ्या तुझ्या स्पर्शाने माझी झोपडी फिटत नाही गुंगळ घाल मस्त कोसळ मुसळ धारा देहांच्या जखमापेक्षा तुझा चिंब धुडकून बरा हा पाऊस कसा मस्तरांना सम्राट पर्जन्य वाटतो तसा पावसाचं वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक कवीने अनुभवलेलं असतात. महाकवी कालिदास यांनी मेघनाला चक्र दूध बनवले आणि त्यातून एक जगप्रसिद्ध काव्य निर्माण झालं. तर त्याविषयी मला वाटतं श्रद्धाचा आवाज सुंदर आहे त्यामुळे आपण तिच्याकडून ऐकूया या मेघदूताचा प्रवास लेखक कसा. पर्जन्य सम्राटाबद्दल एवढी छान कविता केली. कवींचा महासम्राट महाकवी कालिदास यांच्याबद्दल मी काहीही व्यक्त करणार म्हणजे अगदी छोट्या पक्षांनी गरुड झड घेण्यासारखा पण महाकवी कालिदासांना वंदन करूनच आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर थोडासा महाकवी म्हणते त्याच्या गौरवोद्गारामध्ये किंवा कवितेचे मुद्दे तेच मी तुमच्याबद्दल सांगायचं. अस्पृष्ट दोषा नलिनी बदृष्टा कारावती व ग्रहिका गुणार्ती प्रियांक पाळी व विभक्त नृत्या न कालिदासा अवश्यवान. कालिदासासाठी कोणाचीच वाणी नाही हे मी काही वेगळं सांगलं नाही. पण या श्लोकामध्ये जे कवींनी आपल्याला सांगितलेले आहे ते थोडंसं आजच्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या काव्यरंगाच्या मंचासाठी सुद्धा तसं आदर्शन करू शकेल. निदान काही गोष्टी आपण भेट केलो तर तसं ते आपल्याला मार्गदर्शन करू शकेल. हे या श्लोकातून बघूया की कवींचा महानायक हा म्हणजे ऋतुसंहारासारख्या त्याच्या रचनेबद्दल त्यांनी सगळ्या ऋतूंना सुद्धा ओळख केलेले आहे. तर अशा या महानायकाबद्दल मी जे गुण आहे ते म्हणतात की कालिदासाच्या वाणीचं वर्णन करायचं वाणीच तोकडी. मग कालिदासाचं काव्य आहे कसं तर दोषरहिता या दोष शब्दांचे दोन अर्थ. एक दोष म्हणजे त्यांना आपण गुणांकाने जोडू आणि संस्कृतच्या परिभाषेत दोष म्हणजे रात्रस. तर हे सूर्यविकासी कमळ आहे. त्यांनी म्हटलंय नलिनी व दृष्टा सूर्यविकासी कमळ आहे की या कमळाला चंद्रकिरणाचा सुद्धा स्पर्श झालेला नाही. कुठेच दोष नाही. मग दोष नाही तर गुण किती आहे. इतके गुण आहे की जितकं त्याला आळवत जाऊ जितकं त्याला वाचत जाऊ जितकं त्याला जाणत जाऊ तेवढी आपली ओढ वाढतच जाते आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कोणी आपल्या बनत असताना पाय दाबून देत असतं.
ते मंदिर जितकं होत असतं तितकं आपल्याला बरं वाटत आहे आणि त्याचे सॉफ्ट होत जातं ते तितकं आतमध्ये झोपत जातं कालिदासाचं काव्य तसंच आहे आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची जे सूत्र आहे ते पाऊस आणि श्रावण आणि पावसाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने आषाढ महिन्यापासून आणि आषाढस्य प्रथम दिवसे ही जी कालिदासाची उक्ती आहे ती सगळ्यांना मोहिनी घालण्यात येते म्हणजे आम्ही याच्यामध्ये स्टॅम्प तिकीट सुद्धा आपल्या भारत सरकारने केलेलं होतं तर ह्याच्या पंक्ती आहेत त्या अशा आहेत आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वक्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श मी पुन्हा एकदा सांगते आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वक्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श ह्या ज्या ओळी आहेत ना आज श्रावण सणाचं वर्णन करताना मेघदूतामध्ये त्यांनी आषाढाच्या पहिल्या मेघाला आमंत्रण केले आणि तो मेघ सुद्धा असा कसा नाही म्हणजे कालिदासच्या उपमा इतक्या सुंदर आहेत की तो मेघाला दूध म्हणून घेऊन जाते मग तो दूध कसा आहे तो त्या भूताला सुद्धा त्यांनी फुल दिलेलं आहे की पुष्पाला वाटतात फुलाचा फुला पुष्पाला आणि कसे आहे तर ह्यांच्यामध्ये दरदराचा पाऊस आहे तो पृथ्वीला अक्षरशः धावून घालतो म्हणजे स्वच्छ करते अशी पृथ्वी स्वच्छ होते आणि नऊ वाहन असते की तिचं जे श्रावणापर्यंत तयार झालेला गोंधळ सुरू असतं हिरवा शालू पांघरलेलं सगळीकडे लुसलुशीत गवत आणि ते डोंगर सुद्धा आपल्याला अंगर आणि युनिफॉर्म घातल्यासारखे वाटायला लागतात कुठे छोटे कुठे मोठे आणि तयार करतात तर ही जी कविता ह्या ओळी इतक्या मोह घालणाऱ्या आहेत त्या पुन्हा पुन्हा जितक्या आपण आवाज लावणार तर तेव्हा आपल्या लक्षात येतं का ह्याला कालिदासांना आषाढस्य प्रथम दिवसे आणि तो एकच मेघ आपल्याला का एका कापड घेऊन गेला आणि आता सुद्धा आपल्याला मेघाला पाहिलं की खरंच प्रत्येक मेघामध्ये वेगळं वेगळं चित्र दिसायला लागतं आणि आपल्याला जर कल्पना करा की कोणता मेघ या काळात सुद्धा असा आपल्यासाठी जर दूर झाला तर किती सुंदर वाटेल आपल्या कल्पनेमध्ये लहान मुलं खरंच कोणती आपण लहान असताना करायचो आणि अजूनही डोंगरदऱ्याच्या मुलांना घेऊन गेले असतात त्यांना त्याचे आकार बघून खूप छान वाटतं तर कालिदासांनी ह्या केवळ एका संकल्पनेवरून एवढं मोठं जगाला मोठी काव्य रचना तरच नव्हे मी ह्याच्या पलीकडे कालिदासांवर आणि त्यांच्या काव्यावर अजून काहीही बोलणार म्हणजे आजचा कार्यक्रम आपल्या कवितांचा आहे त्या सगळ्या कवितांचा आपण आनंद घेऊया सुरुवातीला कालिदासांवर ट्रिब्यूट म्हणून जे काही आहे ते आपल्या कवितांचे अभ्यासकर आहेत या शुभेच्छा सगळ्या कविता पुन्हा एकदा डरारे भूमीत बिया डरारे भूमीत त्याचं तेव्हा आलं कधी तुझं शोध कसं अनुभव डोळे शकाळी म्हणजे आल्या त्या पावसाच्या स्पर्शाने मला काय वाटतं माहितीये का पाऊस एक संधी म्हणजे बघा आपण इथं सर्वजण आहोत आणि जसं धरतीच्या मनामध्ये बिया कधीतरी पेरलेली असतात आपण आणि मग ती कधी पावसामध्ये ती त्याला खूप खुश आहे आपण देखील लहान असताना करोडपणे काही कविता केलेल्या असतात ती खरं तर बिया असतात ती बीज असतात आणि असा पावसाचा श्रावण सरीचा शिरकावा कधीतरी होतो आणि परत ती त्याला खूप फुटतात बरं येतात कधी आपल्याला वाटतं की आयुष्यात आपण हे केलं पण अंतरात असं वाटतं काही बरंच काही करायचं राहून गेलं अशा वेळेस जेव्हा अशा श्रावण सरींचा शिडकावा होतो श्रावण सरी म्हणजे काय ते आपण हे जे बसलेलं आहोत ना त्या शाब्दिक श्रावण सरी आणि त्या श्रावण सरींचा शिडकावा झाल्यानंतर परत एकदा त्या पल्लवीत होतात आणि परत एकदा मनाची माती हिरवी घालून
आणि मागे वळून पाहतो, जसं काही पॉज घेतो ना आपण तसं. म्हणजे हा पाऊस स्वतःच सिंहावलोकन करतो. तो थांबतो आणि मागे वळून पाहतो. इतके दिवस गेला 1.5 महिना मी शेतांवर पडलो, डोंगरावर, इमारतींवर सर्वत्र कोसळत होतो अविरतपणे. आणि आता 1.5 महिन्यानंतर नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी तो थोडंसं थांबतो, विश्रांती घेतो. ती विश्रांती म्हणजे श्रावण. जसं एखादा कुटुंबावरचा माणूस एखादी व्यक्ती आहे, ती बरेच कष्ट घेते आणि त्या कष्टाने ती स्वतःचं कुटुंब त्यांचं पालन पोषण करत असते, दिवसरात्र मेहनत करत असते. पण काही लोक असे आहेत ना की ते आयुष्याच्या अंतापर्यंत कष्ट करत राहतात, मागे वळून बघत असतात. मग त्यांना श्रावण सांगतो की अरे बाबा थोडंसं थांब आणि मागे वळून बघ. मग तुझी मुलं किती मोठी झाली आहेत, तुझं कुटुंब किती छान सुखात आहे, त्यांना पहा, त्याचा आनंद घे, असं आपल्याला श्रावण सांगतो. आणि तसा श्रावण आपल्याला धुंद करतो. असा हा धुंद करणारा श्रावण नेमकं कसा आहे ते ऐकूया आपल्या भारतीताईंच्या शब्दावर. जसं मास्तरांकडे कसं कविता वाचनाचा वाक्य पहिला सगळं आहे. कविता भरपूर लिहिलेल्या आहे शाळेच्या वेगवेगळ्या प्रसंगी, पण वाचनाचा पहिला प्रसंग. माझ्या कवितेचं नाव आहे धुंद श्रावण. आषाढानंतर येणारा श्रावण आणि त्याची आपण आठवड्याने वाट पाहत असतो. तो कसा कोसळतो, तसा सगळ्या सृष्टीला बहरवून टाकतो आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करतो. स्वतः तो मंत्रमुग्ध असतो, निधुंद असतोच, पण आपल्या सगळ्यांच्या मनाला सुद्धा तो उभारी देतो आणि उत्साही वातावरण सगळीकडे निर्माण करतो. हे मी शब्दांमध्ये केलेलं आहे. श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, मोहरून गेला, जीवाला मोहरून गेला. श्रावण आला, श्रावण आला, मोहरून गेला, जीवाला मोहरून गेला. धुंद श्रावण. श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, मोहरून गेला, जीवाला मोहरून गेला. श्रावण आला, श्रावण आला, मोहरून गेला, जीवाला मोहरून गेला. जणू दूर देशीचा सागर आला, जणू दूर देशीचा सागर आला, मदिरा देऊन गेला, खेळला विधी मारून गेला. जणू दूर देशीचा सागर आला, मदिरा देऊन गेला, खेळला विधी मारून गेला. श्रावण आला, श्रावण आला. मंत्र उठतो श्रावण सरींनी धरणी तृप्त झाली. मंत्र उठतो श्रावण सरींनी धरणी तृप्त झाली. ते धुंद करुणी सृष्टीला बहरणी गेला. ते धुंद करुणी सृष्टीला बहरणी गेला. श्रावण आला, श्रावण आला. स्वमग्न तो कॉन्क्रीटच्या कांताऱ्याला भेदून करत आला. स्वमग्न तो कॉन्क्रीटच्या कांताऱ्याला भेदून करत आला. रानमाळ फुलवीत आला. कॉन्क्रीटच्या कांताऱ्याला भेदून करत आला. रानमाळ फुलवीत आला. श्रावण आला, श्रावण आला. नित्राळया मना मनाला, नित्राळया मना मनाला अमृत शिल्पत. नित्राळया मना मनाला अमृत शिल्पत आला. सोबत घेऊन सणासणाची, सोबत घेऊन सणासणाची उधळीत तो मागा. सोबत घेऊन सणासणाची उधळीत तो मागा. इंद्रधनुचे रंग लुटून रंगारी झाला. इंद्रधनुचे रंग लुटून रंगारी झाला. श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला. जेव्हा आपण कविता गाण्याची सुरेख अशी चाल लावलेली, त्यांना थोडंसं संगीत दिलेलं असतं, तर त्या कवितेला जणू काही
अक्षरशः प्रयत्न आहे. तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की हा माझा प्रयत्न आहे, तर माझ्या गाण्याकडे किंवा त्या चालीकडे जास्त लक्ष देऊ नका, त्या कवितेच्या शब्दांकडे जास्त लक्ष द्या, कारण कवितेचे शब्द खरोखरच पॉवरफुल आहेत. पावसाचे आज
श्रावण आहे तो आपल्याला देणं ते शिकवतो. तर हा स्वतः आधी देतो आणि जेव्हा तो देतो तेव्हा निसर्गामध्ये आपल्याला दिसतं की सर्वत्र हिरवागार शेताची झाडाची असतात, सर्व बहरलेलं असतं. आणि अशा वेळेस आपल्याला मनात येतं की श्रावण नेमका कशासाठी आला. श्रावण आहे व्रतवैकल्यांसाठी, श्रावण आहे भक्ती व्यक्त करण्यासाठी, की श्रावण एखादा प्रेयसीला मन व्यक्त करण्यासाठी. श्रावण हे सर्वांसाठी आहे. निसर्गाने प्रत्येक जीवाला जन्माचा अधिकार आहे ही मानव त्याची व्यवस्था पर्जन्य रूपाने केलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं असतं तर त्या निसर्ग देवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतात विविध प्रकारची व्रतवैकल्ये. श्रावणामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करतो नागपंचमीला नागाची किंवा समुद्राची वैद्य विविध सण आपण साजरे करत असतो. त्या ठिकाणी कृतज्ञता हा एक भाव असतो. पण हे सगळं करत असताना त्या सणासुदीची एक गंमत असते. त्याच्यामध्ये घरोघरी सुटलेलेचे गोड वास, कुठेतरी उदबत्तीचा परिमळ, सर्व काही जुळून आलेलं असतं. हे सर्व काही जुळून आलेलं असतं. आणि मग मोठ्यांनाच नव्हे तर मोठ्यांना देखील कविता करण्याचा मोह आवडतो. आणि आपली मैत्रीण आहे आरोग्य, तिने सुद्धा काही शब्दरचना केलेली आहे. कवितेचं नाव श्रावण सणांचा. श्रावण आला श्रावण आला, श्रावण आला श्रावण आला, जिकडे तिकडे आनंद बसायचा. सणासुदीचा श्रावण महिना, सणासुदीचा श्रावण महिना, परंपरेचा श्रावण महिना. आला पवित्र श्रावणी सोमवार, आला पवित्र श्रावणी सोमवार, बुवा शंकराची कृपा आम्हावर. पहिला सण तो नाम पंचमी, पहिला सण तो नाम पंचमी, नाम देवतेची पूजा करतो आम्ही. मंगळागौरी आनंदाची, मंगळागौरी आनंदाची, देव गौरी पूजायची. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, भाऊ देतोय रक्षणाचे वचन. गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म, गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म, होऊया सगळे भजनी मन. आला सण गोपाळ काल्याचा, आला सण गोपाळ काल्याचा, उंच उंच दहीहंडी फोडण्याचा. शेवटचा सण तो बैल पोळा, शेवटचा सण तो बैल पोळा, असा संपला श्रावण. मजा श्रावण महिन्यात सण विविधते साजरे करणे. पाऊस पडेल,
to kiss the very earth that still holds the tears below, where the rain had wept upon, sweet and slow. They loved each other at different times, an unfulfilled union with its melodious rhymes. They loved each other at different times, an unfulfilled union with its melodious rhymes. Rain and sunshine, two shades of flower showers. They danced like me and my lover for hours. Now I see this silent love story unfold in the sacred beauty of Shravan month. When the city decorates itself for festives and lovers, sari-clad beautiful ladies doing aartis, aromatic sweets and devotional songs float on in the breeze. Bangles of wedded ladies clang and cling. Yet, I feel wistful in this beautiful atmospheric scene. I wonder, is there a space beyond this joys of earthly earth? I wonder, is there a space beyond this joys of earthly earth? A land where rain and sunshine are allowed to meet and merge. I cry for the love I lost. I cry for the love I lost as the Shravan puts me into a dream-like place inside the agony of an escaping hill. And there, in the corner of my bed, I wait for you. You form a rainbow, the memories of your youth. Come, meet me there, my beloved, meet me there. No, not in this world, but in that quiet, unspoken space within my heart, where rain and sunshine can never die. Rain and sunshine, they are nothing much, only a departing closeness with a distant touch. They feel like the poetry of my broken dreams. They feel like the poetry of my broken dreams, and then my heart sings this poetic theme. Rain and sunshine, two shades of Shravan showers. They dance like me and my lover for hours. They dance like me and my lover for hours and hours. सभी को नमस्कार। आज के काव्य मंच का विषय सावन और बारिश लिया गया है, तो उसी विषय पर मैंने अपने कुछ भाव व्यक्त किए हैं जो मैं प्रस्तुत कर रही हूँ। सावन मन फावन आया है, सावन मन फावन आया है, महावसुधा पर ईश पिता ने मेघ नीर बरसाया है, महावसुधा पर ईश पिता ने मेघ नीर बरसाया है, सावन मन फावन आया है, सावन मन फावन आया है। हुई प्रफुल्लित आनंदित माँ, हुई प्रफुल्लित आनंदित माँ, मंजूर रूप सजाया है, हुई प्रफुल्लित आनंदित माँ, मंजूर रूप सजाया है। बीजों में आशा पनप चली, बीजों में आशा पनप चली, सुंदर अचिरा की गोद मिली। बीजों में आशा पनप चली, सुंदर अचिरा की गोद मिली। नव आशा नव सृजन नव रचना का संदेशा लाया है, नव आशा नव सृजन नव रचना का संदेशा लाया है। सावन मन भावन आया है, सावन मन भावन आया है। तरुओं पर आभा निराली है, सुरभित वसुंधरा मतवाली है। तरुओं पर आभा निराली है, सुरभित वसुंधरा मतवाली है। वन भाग खुशी से झूम रहे, पंछी उपवन में कूद रहे। वन बाग खुशी से झूम रहे, पंछी उपवन में कूद रहे। शीतल मंद सुवासित प्यार ने सबका मन हर्षाया है, शीतल मंद सुवासित प्यार ने सबका मन हर्षाया है। सावन मन भावन आया है, सावन मन भावन आया है। सावन से संबंधित मैं एक कविता प्रस्तुत करने की कोशिश कर रही हूँ। यह कविता उनकी यामा
अपने भावों को व्यक्त करती है। कविता अपनी साधना, प्रेम और समर्पण के माध्यम से प्रियतम को पाने की आशा रखती है। कविता प्रिय सुधि भूले मैं पथ भूमि, प्रिय सुधि भूले मैं पथ भूमि। प्रियतम को उनकी सुधि भूल गए हैं और वो उनकी याद में सब कुछ भूल चुकी है। मेरे ही मृदु में हंस-हंस, मेरे ही मृदु में हंस-हंस, सांसों में भर मादक मधुरस, सांसों में भर मादक मधुरस, लघु कणिका की लघु कली जो की सुगंध, लघु कलिका की चरु कलिमन से वे नभ उठाए नी मैं वन भूमि। वे नभ में छा गए, जो उनके प्रियतम थे वो नभ में छा गए और ये वन में भूल गए। प्रिय सुधि भूले नी मैं पथ भूमि, सच उनका गिरिसा भूल अंतर, सच उनका गिरिसा भूल अंतर। प्रियतम जो उनके प्रियतम है वो उनका महान है, वो उनका गिरि पर्वत जैसा अंतर उनका पर्वत के समान है। मैं शीतला बरसी आई है, जैसे पर्वत के पत्थरों के बीच में से खून नीचे झड़ आती है, ऐसे वो उनके प्रियतम को महान पर्वत के समान है और वो एक पत्थरों के बीच में से खून की तरह नीचे झड़ आई है। मैं चिंता करसी आई झर, आज सजनी उन से परिचय क्या, आज सजनी उन से परिचय क्या। वे घर चुंबी मैं पथ ढूंढी, वे तो पर्वत है उनको उन घरों बादलों के पास है, घर चुंबित है वो और मैं रास्ते की धूल बनी हुई हूँ। ऐसा उनका विचार है। प्रिय सुधि भूले नी मैं पथ भूमि, उनकी वीणा के नव कंपन, उनकी वीणा के नव कंपन, डाल गई नी मुझ में जीवन, डाल गई नी मुझ में जीवन। खोज न पाई उनका पथ में, खोज न पाई उनका पथ में। प्रतिध्वनि सी सुनने में झूली, प्रतिध्वनि सी सुनने में झूली। वो उनको खोज नहीं पा रही है, अपने प्रियतम से मिल नहीं पा रही है और वो प्रतिध्वनि के समान सुनने में गुंजित हो गए। खोज न पाई उनका पथ में, प्रतिध्वनि से सुनने में झूली। प्रिय सुधि भूले मैं पथ भूली, प्रिय सुधि भूले मैं पथ भूली। बचपन की यादें ताज़ा की मुझे उसके ऊपर एक अर्ज की है, फेमस है ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो, ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो, मुझे छीन लो मुझसे मेरी जन्नत। मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन। वो कागज की तस्वीर को बहुत बादल बरसते हैं जो थोड़े से नष्ट होते हैं। बादलों का गुनाह नहीं कि वो बरसते हैं, बादलों का गुनाह नहीं कि वो बरसते हैं। दिल लगा करने का हक तो सभी को है। सारी इत्र की खुशबू कम पड़ गई, सारी इत्र की खुशबू कम पड़ गई। मिट्टी पे बारिश को बूंदे, बारिश की बूंदे जो चट पड़ गई। ठंडा मौसम हल्की बारिश, हाथ में उसका हाथ था। ठंडा मौसम हल्की बारिश, हाथ में उसका हाथ था। चंद कदम हम साथ चले, चंद कदम हम साथ चले, हाथ खुली तो ऑफ था। थोड़े से दोस्ती मराठी में संकलन केलं चालू आहे.
कधी गार वारा कधी चिंब झाला, कधी गार वारा कधी चिंब झाला, गोळ्या पावसाचा थोडा केळसा, तुझे ओठ वाटे मला पावसाने जणू चातकाला मिळाला आहे. तुमचे नको अंगण मला माझे बरे कुंपण, तुमचे नको अंगण मला माझे बरे कुंपण मला, बेसूर हिरवे पण तुझे भेटायचा श्रावण. आणि कवीसाठी खास दुर्बळ आठवत असेल, पावसाचे एक गुपित सगळ्यांना नाही माहीत, पावसाचे एक गुपित सगळ्यांना नाही माहीत, तो अक्षरांची उंजळ टाकतो, तो अक्षरांची उंजळ टाकतो प्रत्येक कवीच्या. सगळ्यांनी एवढं छान छान लिहिलंय. एवढे लिहून झाल्यावरही काय लिहावे, एवढे लिहून झाल्यावरही काय लिहावे, पाऊस वादळ वारा सनी काय लिहावे, पाऊस वादळ वारा सनी काय लिहावे, भेट आपली होते एका अध्यांतरावर, भेट आपली होते एका अध्यांतरावर, अध्यांतरावर मी अध्यांतरी काय लिहावे, अध्यांतरावर अध्यांतरी काय लिहावे. तिला पाहिले साडीवर असं पाहते, तिला पाहिले साडीवर असं पाहते, इतकी तलम इतकी भरजरी काय लिहावे. एक थेंबही अळवावरती फुटत नाही, एक थेंबही अळवावरती फुटत नाही, मी अश्रूंनी कागदावरती काय लिहावे. विसरत गेलोय धुनजी पाठांतर होती, विसरत गेलोय धुनजी पाठांतर होती, माऱ्यावर फिरून वासनी काय लिहावे. धन्यवाद. मुकुट घेऊन आला आणि या श्रावणाच्या भावनांचे फोटो ती वेगवेगळ्या अँगलने टिकते. तिच्याच लेन्स मधून श्रावण कसा दिसतो ते ऐकूया. ओढा विठीत होळेला घेवास श्रावण आला, ओढा विठीत होळेला घेवास श्रावण आला, हळद कोमळा किरीट उन्हाचा देवून श्रावण आला. ओंकार उमटे हिरव्या गुराचा, ओंकार उमटे हिरव्या गुराचा, नामे अवकाश सारा, भोगवती स्पंदने हृदय शिल्पया, भोगवती स्पंदने हृदय शिल्पया, हळदा श्रावण आला. उंच गडावरून सरित वेळी, उंच गडावरून सरित वेळी झुळकावे निर्जल धारा, गीत आरंभत श्रावण सरीचे उरले बडाक मारा, गीत आरंभत श्रावण सरीचे उरले बडाक मारा. भीमाच्या कोंदरी, भीमाच्या कोंदरी हसऱ्या फुलांना, भीमाच्या कोंदरी हसऱ्या फुलांना फुलवे खट्याळ वारा, भीमाच्या कोंदरी हसऱ्या फुलांना फुलवे खट्याळ वारा. तुझ ग्रंथाचे पिऊन आनंद फुलवी स्वप्न पिसारा. रास रचण्यास जलधारांसह, रास रचण्यास जलधारांसह तरी किरण इशारा, उमलतो सरीच्या कोमलकानी, उमलतो सरीच्या कोमलकानी सप्तरंगी शहारा. नवरस घट उपडे श्रावण, नवरस घट उपडे श्रावण, माने हरित पसारा, ध्यान विभोर ते जगत सामवे, आनंद सोहळा न्यावा, आनंद सोहळा न्यावा. निर्सर पूजा पिक धरेगा विनाश श्रावण आला, निर्सर पूजा निर्सर पूजा पिक धरेगा विनाश श्रावण आला, निर्सर पूजा पिक धरेगा विनाश श्रावण आला. हळद कोमळा किरीट उन्हाचा देऊन
धरेगा घेण्यास श्रावण आला उंच कड्यावर सरितते झेपावेली झडधारा उंच कड्यावर सरितवेली झेपावेली झडधारा उंच कड्यावर सरितवेली झेपावेली झडधारा आडवत श्रावण सरीचे गीत आडवत श्रावण सरीचे उडते मनात मारा सरपोल्या एक धरेला घेण्यास श्रावण आला नवरस घट उपळे श्रावण मांडे हरित पसारा नवरस घट उपळे श्रावण मांडे हरित पसारा भाव विभोर हे जगत जाहे भाव विभोर हे जगत जाहे आनंद सोहळा भाव विभोर हे जगत जाहे आनंद सोहळा सरपोळ्या गीत धरेगा घेण्यास श्रावण आला सरपोळ्या गीत धरेगा घेण्यास श्रावण आला श्रावण आषाढ गुणांनी सृष्टीला भक्त नाहू मागून आषाढ गुणांनी सृष्टीला भक्त नाहू मागून हिरवाईची वसन घेऊन आला श्रावण फिरून हिरवाईची वसन घेऊन आला श्रावण फिरून श्रावण म्हणजे लपंडाव श्रावण म्हणजे लपंडाव थोड्या सरी थोडं ऊन श्रावण म्हणजे लपंडाव थोड्या सरी थोडं ऊन संजीवन झालेल्या सृष्टीचं रूप कसं आलंय पुरून संजीवन झालेल्या सृष्टीचं रूप कसं आलंय पुरून झिम्मा फुगड्या खेळ खेळू झिम्मा फुगड्या खेळ खेळू सुबोध मंगळागौर पूजून झिम्मा फुगड्या खेळ खेळू सुबोध मंगळागौर पूजून माहेर भाषणींच्या सोन पावलात घर पुन्हा गेला आनंद माहेर भाषणींच्या सोन पावलात घर पुन्हा गेला आनंद व्रत वैकल्य सुगंधी सणवार व्रत वैकल्य सुगंधी सणवार जाती घरा अडकून श्रावण असाच येतो तिचं सौभाग्य लेणं देऊ श्रावण असाच येतो तिचं सौभाग्य लेणं देऊ आणि या पावसाचा रूप या श्रावणाचा रूप इतका मोहक श्रावणाचाही देखील मोहक त्यामुळे प्रत्येकाला कविता करण्याचा मोह आवडत नसतो आमच्या शीघ्र कवयित्री वीणा गाडगे यांना देखील आवडत नाही आणि त्यांनी रचलेली ही एक सुंदर कविता मी श्रद्धाला सादर करण्याची विनंती करते मी आणि कविता सादर करते आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण झाले राग हिरवे दानत मग झुळूंचा गंधवाचे पाणी झरत झरत पाकीटमध्ये झळत असेल तवबिंदू भोवती आमचे दरी खोऱ्यातून वाटे झुळझुळ पाणी झरायचे टिपटिप धरतीवर ठेको ओढापकी टपोरे टिपटिप धरतीवर ठेको ओढापकी टपोरे मस्त गतीने वाहतात अंगी घुघरावे मान नभ दिसे काळे निळे नभ दिसे काळे निळे कधी मध्ये दर्शक रवीचे रवी किरणे सोनेरी जणू माणिक्य मोत्याचे आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण राग शोभे हिरवेगार पानोपानी सजले अशी पाहण्यास धरणी माय डोळे माझे आतुरतेने शालू हिरवा नेसली माझी धरणी माय राणी शालू हिरवा नेसली माझी धरणी माय राणी दवमोत्याची राखोळी झळते राणी पाठोपाठ किती गाऊ मी गोडवे किती
गाऊनी गोडवे ओल्या श्रावण सरीचे सूर्योदय प्रभात वेळी स्मरताने खूप मिळेचे. आला श्रावण श्रावण, आला श्रावण श्रावण, आला श्रावण मन भावना सण उत्सव घेऊन जीवतीचे कडू पूजन वांगत्याचे दीप उजवला. जीवतीचे कडू पूजन वांगत्याचे दीप उजवला. आला श्रावण श्रावण. आपल्याला इथे करून दिला त्या कवितेच्या माध्यमातून तिचं देखील खूप खूप आभार. या ठिकाणी आपल्या डिस्काउंट परिवारात एक सदस्य श्री जादू त्यांचं मन जे आहे ना ते मन आपल्या मागे इतकं छान रुजलं आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये की त्यांनी भाषा तिथे आवडीने ती त्या भाषेमध्ये संवाद करत असतात आणि नेहमी वेगवेगळ्या आपल्या कार्यक्रमामध्ये देखील ते सहभाग घेत असतात. आणि त्यांना आपण विनंती करूया त्यांची देखील एक रचना आणि आम्हाला ऐकवावी. नमस्कार सर्वांचे मी सर्वांचे आभार व्यक्त मानतो. मी एंट्री आजच घेतली पण बोललो मी म्हणजे मेसेज दिला आणि ऍडजस्ट करू कसे करू. आणि मला खरंच इथे येईपर्यंत जे थीम म्हणजे आपण संवाद स्पर्धच करायचा होता म्हणजे पावसाचं मला माहीत नव्हतं. आणि माझे एक मित्र जुने साहित्यिक त्यांचं एक पुस्तक आहे म्हणजे तुमच्या क्षेत्रातला हाय व्होल्टेज म्हणजे व्होल्टेजचा विद्युतचा बघतो सगळा. तर त्यावेळी हे मला म्हणजे खरं सांगायचं तर ही जून 2007ला माझ्याकडे इंडस्ट्रियल रिलेशन ऑफिसर होते आणि मोठे साहित्यिक आहे महेश नापळे म्हणून. त्यांनी मला ही भेट दिली. या पुस्तकातलं मी खरं म्हणजे आपण म्हणतो ना मन म्हणजे दोन, मनाला काहीतरी भावतं आणि मनाला काही उमगतं. जे मनाला उमगतं ते कवी त्या रूपात कवितेच्या रूपातून येतं आणि मनाला जे भावतं ते लेखनाच्या रूपातून येतं. हे जे महेश नापळे आहेत त्यांचं हे जे पुस्तक आहे ते फार सुंदर पुस्तक आहे. तर मी पहिले युरेका म्हणजे जे उमगलं हे म्हणणार होतो पण जेव्हा आता मी बघितलं की आपली थीम जी आहे पर्जन्य पावसावर आहे तेव्हा मी आपले पुस्तक उघडलं आणि मला याच्यात एक पर्जन्य कैफातील सुप्त आळवणे हे असं म्हणाल. थोडा वेळ जरी घेतला तर मला थोडं क्षमा करा. आणि स्वरचित नाहीये माझं, मला जे भावना मी ते समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. डांबरी रस्त्यावरून टाकतात की त्याने काय केलं रसग्रहण आणि गद्य आणि पद्य याचं थोडं मिश्रण आहे. ते थोडं एक वेगळं वाटतं म्हणून मी कोणासमोर सादर करू. डांबरी रस्त्यावरून टापटाप धावणाऱ्या उद्या घोड्यावर बसलेला ओळखेदारी ओला काळा घोडेस्वार अति विजेचा जाऊ असाच पाऊस मला आवडतो. तरी पण वर्षणात जुने साधू होऊन गेले सण त्यांना हे नाही जमलं, त्यांना नाही पडलं. मग त्यांनी काय केलं वर्षनाथाने मेघमंडळाची गुंडाळी आसनाखाली जाऊन दुष्काळ पसरवला. गिरस्त माणूस म्हणजे माझ्यासारखा माणूस भर पावसात महामूर्तीच्या भूमीचे अश्रू राहून घ्यावे असे म्हणतात. अश्रू लपवण्याचे सोय साधन म्हणून पावसाला वेळी धरायचे हा प्रकार तरी मला मान्य नाहीये. आणि पद्यात म्हटलंय अशा कडकड निजा भंग आकाशीच्या निजा, अशा कडकड निजा भंग आकाशीच्या निजा जेव्हा भिवून ते ऊन होते पावसात वजा, जेव्हा भिवून ते ऊन होते पावसात वजा. कधी झडता नौबती पांग मेघांची फेडती, पावसाच्या चितेवरती जाते पानगळ सरती, पावसाच्या चितेवरती जाते पानगळ सरती. ते म्हणतायत पाहता मेघ एकाने डोळ्यात आणले पाणी, पाहता मेघ एकाने डोळ्यात आणले पाणी, पाण्याने लिहून द्यावी
त्याची ती अर्थ कहाणी पाण्याने लिहून द्यावी त्याची ती अर्थ कहाणी. आणि श्रद्धाने कालिदासाबद्दल म्हटलं पण मला याच्यात आठवल्याच्या शापित्यक्षाच्या मनोभूमिकेतून कालिदासी बाणा घेण्याचा प्रयत्न करत होतो मी. आणि मेघदूतीय ओळीचा शब्द मेघ पिसारा पुढे असा फुलला. मेघार्थ स्वप्न विणणारी उर्वशी उगीच मेघार्थ स्वप्न विणणारी उर्वशी एक उगीच ही वेळी म्हणून रडते मेघास लागले ठेच. ही उगीच वेळी म्हणून रडते मेघास लागता ठेच. आणि तेवढे आवाज वाटल्याप्रमाणे मल्हार वाणी मेघांची वळून वादी अशी वीज निनाद आली. मेघांची वळून वादी अशी वीज निनाद आली. हातांच्या गौर दगीने बोरले गीत मद भाळी. हातांच्या गौर दगीने बोरले गीत मद भाळी. आणि स्वर्ग समुद्राला जोडणारा इंद्रधनुष्याचा जो सेतू आहे हा विरत जाताना वैज्ञानिक मनात पाऊस असा धडक जातो. त्याचं वर्णन पद्यामध्ये असं केलंय. पाऊस धुंद मीही बुडालो बेभान. पाऊस धुंद मीही बुडालो बेभान. अकस्मात तुटली की पावसाची थाप. चंद्रातून मनीच्या हे बाहेर पाजर वेड्या मनाची बघणार तरी सतार. रंग ही नको नाही रंग पावसास जळता नेत्री काजळी पावसाची साचे. तारे तलच्या फुले मोती मनाचे मनात विषण्ण सुरेंद्र पावसाचे. आणि शेवटी काय जे होतं ते सगळं गंगेला जाऊन मिळतं. आकाश गंगेलाच मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून पावसाने थेट नदीत किंवा थेट सगळ्यात कोसळणे म्हणजे निव्वळ पाण्याने आपला देह धर्म उतरल्याप्रमाणे निमित्त मात्र वाटते मला. आणि पाऊस नदीला मिळता पाण्यात शोधली वार. पाऊस नदीला मिळता पाण्यात शोधली वार. ओरड्या मातीत क्रमती पाऊले ओली आणि वार. ओरड्या मातीत क्रमती पाऊले ओली आणि वार. धन्यवाद धन्यवाद. तर याच्या येण्याने जुन्या आठवणी एखाद्या जखमेवरील खपली निघाली तशाच ओल्या झाल्या आणि डोळ्यात अश्रू ठेवून दिले. आणि तिला हा पाऊस निर्दयी वाटतो. ऐकूया इतकाकडून. कवितेचं नाव आहे निर्दयी पाऊस. आठवांचा डोकं ठरत आठवांचा डोकं ठेवून पाऊस म्हणून गेला. दडवलेल्या विद्यमानचे तरंग फुटून गेला. शीतल शिरवा विरत रक्त कांदी करत. नेत्रातून विरतिरीच्या काजळ उरगळून गेला. नीरस भासे थाटलास त्यागी सप्तरंग सोहळा. नीरस भासे थाटलास त्यागी सप्तरंग सोहळा. नित्य भाषा पत्रांचा रंग तो रंग गेला. फोड त्याचे सूचन आणि व्यर्थ साऱ्या बहरतुला. फोड त्याचे सूचन आणि व्यर्थ साऱ्या बहरतुला. खंड कांडवत्या मनाचे तो हृदयी ऋण गेला. भाव कल्लोळ तरी आणि पूर्ण कळती लिंगत्याचा. भाव कल्लोळ तरी आणि पूर्ण कळती लिंगत्याचा. सुकल्या डोळ्यात अश्रू फिरून गेला. ही कविता ऍक्च्युअली एकदम ऑब्झर्वेशन आली की आपण आता टेक्नॉलॉजीने एवढे सराउंडेड आहोत की आपल्याला म्हणजे आपण बघतो आणि हल्ली बघून फक्त मोबाईल स्क्रीनवर असतो. अँड लाईक आय फील यू फॉरगॉटन टू सी हाऊ
beautiful, the way we used to see it before. So, म्हणून मी पावसाला सांगते की जरा हळू ये रे बाबा, जरा हळू ये. So, come down slowly, O saints. Come down slowly, O saints. Come down slowly. For I have just arrived to see your glory. We are caught in material and gold, chasing money and the offices so good. In that fleeting time between earth and sky, teach us how to pause, live, and take occupy. Come down slowly, O rains, come down slowly, and sit near our window panes. Then you and I scroll a Facebook post. A child jumps on a puddle to join the world. The laughter between muddy ripples and him is lost in transition as we aren't so keen. Come down slowly, O rains, come down slowly. Let raindrops hang on telephone wires so fine as we chase deadlines and meeting our zone. Busy with stony-eyed conference room. The rainy pearls speak a silent verse line, language understood by the wires intertwined. Come down slowly, O rains, come down slowly, with a dewdrop that rests on a heavenly tree. But we have grown tall in this worldly rush. With Spotify held on, we ignore the nature's musical buzz, neglecting the floating tune falling from a swaying leaf. Neglecting the floating tune falling from a swaying leaf. Its soft perfume is the way our earth speaks. So come down slowly, O rains, come down slowly, as the fireflies mellow in the pre-monsoon shiver. A common man buries his desires as traffic lights flicker. Does he even know what he gets from turning one screen to another? Right. The fireflies fade and fade, believing that the life goes on. Beneath the monsoon moon, tiny months shine and warm. Come down slowly, O rains, come down slowly. Release our hearts from this depressing urban chase. Let nature's rhythm guide our pace. No, not this frantic, crowded rat race. The clouds don't rush. The honeybees silently work in hives, teaching us how to feel spirited and alive. So please, come down slowly, O rains, come down slowly. Let us embrace present moments and reach your own place. Hold your loved ones nearby, holding your hurried face. Look up, let the raindrops kiss your face. Let us be slow to feel, to love, to ride, to live a little more in this wild nature's ride. Let us be slow to live, to love, to ride, to live a little more in this wild nature's ride, in this wild nature's ride. चिनी भाषा प्रशिक्षक आहे आणि त्यामुळे त्या देशातील काव्यरचना ऐकण्याची पर्वणी आपल्याला तिच्या माध्यमातून होते. तर आपण ऐकूया चिनी माणसाला पावसाबद्दल काय वाटतं. बॅकग्राऊंड सांगते कारण थोडंसं वेगळं आपण आतापर्यंत आपण जो इथल्या सगळ्याबद्दल श्रावण म्हटलं की आपल्याला आनंद सण सोहळे उत्साह असं सगळं चित्र असतं. चीन भाषेचा एक खूप प्राचीन चीनमधला कवी असं त्याचं नाव आहे. त्यांनी आम डायनेस्टी जी चायनामधली डायनेस्टी होती ती त्या डायनेस्टीच्या दरम्यानचा हा कवी आहे. पॉलिटिशियन पण आहे आणि कवी आहे. खूप प्रसिद्ध कवी आहे. आम डायनेस्टी ही चायनामधला सगळ्यात अत्युच्च शिखर असं म्हणता येईल. खूप सुवर्णकाळ होता. कल्चर, संस्कृती, साहित्य सगळ्यात समृद्ध त्या काळामध्ये त्यांनी कविता जुनी कविता आहे. मी आधी चायनीजमध्ये वाचते आणि फक्त त्याचा अर्थ छोटीशी कविता आहे. 天水秀云好，松溪盘川，金桥好清洁，就有不妨。三游方水水，
has blown thousands of miles. The western wind has blown thousands of miles. This morning is fine and beautiful. सगळं आकाशात गरज आहे. The rain for a long time has not harmed or affected the agriculture of the farm. The rain for a long time has not harmed or affected the farm. The row of willows is filled with green. The row of willows is filled with green. The pear trees on the mountain has more little red ones. The pear trees on the mountain has more little red ones. Nomad flute. फ्लूट या नावाचं एक फ्लूट आहे. एशियन चायनामध्ये वापरलं जातं. Nomad flute begins to play out. Nomad flute begins to play out. A wild goose flies high into the sky. A wild goose flies high into the sky. Green clouds are filling up the sky. Condensed clouds are doubling up high. Little raindrops falling from the sky. The wind is blowing low and high. Down, the trees are bending gently. The grass is dancing happily. The lark and the thrush are getting wet. The rabbit in the burrow seems sad. The children are clapping and singing to the sounds of the rainfall. The scented petrichor rises up in the air. The scented petrichor rises up in the air. Grandma Hare came with a jet. Every playful girl and boy happily sailing paperboats with joy. As the pouring stopped by, the rain waved bye-bye. As the pouring stopped by, the rain waved bye-bye. आगामी काळात येतील अशी लहान मुलं वेगवेगळ्या खरेद्या करतील आणि हा सूचनाचा काळ असाच चालू आहे, सुरू आहे. तर या आपल्या श्रावण कवितांच्या या कार्यक्रमाच्या आधी जेव्हा आपण कवी गुरु ठाकूर यांची कविता ऐकतो तेव्हा त्यांचे शब्द घरी घेणारे तर आहे, परंतु एक आपल्या जीवनासाठी मार्गदर्शन सुद्धा सादर करण्यात आपण करत गुरु ठाकूर यांची कविता. सुख वाटण्यासाठी काय असतं, अभिजीतचं सुख ऐकलं आपण, दुःख आणि सुख हे जो खेळ चालतो त्याच्यावरती गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. सुख वेचन म्हणण्याआधी घन दुःखाचा घरी करतो. सुख वेचन म्हणण्याआधी घन दुःखाचा घरी करतो. घन दुःख सावरू जाता कवळसा सुखाचा ऐकतो. अन दुःख सावरू जाता कवळसा सुखाचा ऐकतो. या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज पाहून, या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज पाहून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण असतो. तर विनोद, काव्य आणि शास्त्र या 3 गोष्टींमध्ये हुशार माणसं, बुद्धिमान माणसं आपला वेळ घालवतात आणि मोठ्यांचा वेळ व्यसन, निद्रा आणि कलह ह्यांच्यामध्ये जातो. इतकं सोपं आहे ते, पण खूप समर्पक आहे. आमचा कार्यक्रम आज पहिला होता आणि माझा असं काही त्याच्यात सगळ्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की फक्त घडून काढायला थोडासा उदाहरण होता. आणि सगळ्यात पहिल्यांदा आभार श्रोत्यांचे आणि गोष्टीचा आहे पहिलाच प्रश्न आहे आपण आशा करूया की तुमच्या कार्यक्रमामध्ये श्रोतेगणाची संख्या वाढत जाईल. पण सगळ्या कवितेपैकी उत्साहाने याच्यामध्ये भाग घेतला आणि पावसाची, श्रावणाची वेगवेगळी रूपं आणि त्याच्या जोडीने आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावभावनांची रचना वेगवेगळ्या छटा खूप सुंदर रीतीने सगळ्यांनी त्याबद्दल सगळ्यांचे आभार, श्रोत्यांचे आभार. त्याचबरोबर आपल्या
आभार. त्यांना खूप सुंदर निवेदन एवढ्या बिझी असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून सगळ्या कवितांचा अभ्यास करून त्याला एका काव्यामध्ये बांधलं सुंदर. तर ते खूपच तुमचे भूमिका खूप छान पुढाकार घेतला. मला परवानगी पाहिजे आहे, कमिटी करणं, कॉर्डिनेट करायचं आहे ऑफिसला किंवा कॉफीचा बैठकीची व्यवस्था, सगळ्या ज्या काही व्यवस्था अल्पहाराची आहे अल्पहार आता आपण त्याचा फक्त आभार दर्शन संपवते. त्याबद्दल तुमचे स्पेशल थँक्यू. त्यांनी सगळ्यांनी साऊंडसाठी आणि गाणं सुंदर रीतीने चालवून त्यांना तुम्ही सादर केलं त्या सगळ्याबद्दल तुमचे आभार. उत्साहाने इकडे आलात आणि सुंदर कविता सगळ्यांना वाचून. तर असाच आपला कार्यक्रम पुढे चालत राहू दे. अजून लोक